रेमेडियल इंटरव्हेन्शनमध्ये नक्की कुठल्या गोष्टींवर काम होतं? ह्यात सिलेबस कंप्लीट केला जातो का? कुठले विषय शिकवले जातात? असे प्रश्न अनेकदा मनात असतात. तर या रेमेडियल इंटरव्हेन्शनमध्ये सिलेबसमधल्या कन्सेप्ट शिकवून त्याच परत परत रिपीट करून घेणं हा उद्देश मुळीच नसतो. यामध्ये अभ्यासासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या स्किल्स आहेत, जसं रीडिंग आहे, रायटिंग आहे, स्पेलिंग आहे, कॉम्प्रिहेन्शन आहे, मॅथमॅटिकल स्किल्स आहेत, यावर फोकस केला जातो. आणि या सगळ्या स्किल्स शिकण्यासाठी ज्या प्री स्किल्स लागतात, जसं अटेन्शन स्पॅन चांगला असणं आहे, मेमरी चांगली असणं आहे, ऑब्झर्वेशन स्किल्स, लिसनिंग स्किल्स, व्हिज्युओ मोटर कोऑर्डिनेशन, अशा असंख्य प्री अकॅडमिक स्किल्सवर काम केलं जातं. कारण बरेचदा असं लक्षात येतं की लर्निंग डिफिकल्टीज, लर्निंग डिफरन्सेस आणि लर्निंगमध्ये समस्या असणाऱ्या मुलांच्या या स्किल्स अंडर डेव्हलप्ड असतात, म्हणून हा अडथळा निर्माण होतो. आता ह्या सगळ्या स्किल्सवर काम करताना कुठली मेथड फॉलो केली जाते, तर ती म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं असेसमेंट केलं जातं, ज्यातनं हे कळतं की त्या मुलांच्या कुठल्या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे, कुठल्या एरियाजवर काम करण्याची गरज आहे. त्या असेसमेंटचा रिपोर्ट, पालकांचे इनपुट्स, रेमेडियल इंटरव्हेन्शनिस्टचे ऑब्झर्वेशन्स, इन्फॉर्मल असेसमेंट, शाळेतल्या शिक्षकांचे फीडबॅक्स आणि त्या मुलाच्या सोबत काम करणारे इतर स्पेशालिस्ट, पेडियाट्रिशियन आहेत, डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियन आहेत, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत, स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहेत, ज्या व्यक्तीकडे, ज्या स्पेशालिस्टकडे ते मूल जात असेल, त्या सगळ्यांचे इनपुट्स घेऊन एक इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशनल प्लॅन IEP हा तयार केला जातो. आणि त्याप्रमाणे त्याच्यामधले शॉर्ट टर्म गोल्स, लॉंग टर्म गोल्स हे बघून सेशन्समध्ये ॲक्टिव्हिटीज कंडक्ट केल्या जातात. फॉर एक्झाम्पल, काही टेक्निक्स असे असतात स्पेलिंग ची ॲबिलिटी एन्हान्स करण्यासाठी, की व्हिज्युअल स्पेलिंग स्ट्रॅटेजी आहे. अशा पद्धतीचे अनेक टेक्निक्स वापरले जातात. गरजेप्रमाणे त्यांना होमवर्क दिलं जातं. त्यांचं दर काही दिवसांनी, दर काही महिन्यांनी प्रोग्रेस मॉनिटरिंग केलं जातं. आणि ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे, तो म्हणजे पॅरेंटल सायको एज्युकेशन. रेमेडियल इंटरव्हेन्शन म्हणजे काय, त्याचा काय उपयोग होईल, ह्यात आपण सिलेबस जरी कंप्लीट करत नसलो तरी सिलेबसमधल्या कन्सेप्ट शिकण्यासाठी या सगळ्याचा काय उपयोग होईल, कुठे कुठे ह्याची मदत होईल, एक्झॅक्टली आपण काय सेशन्समध्ये करणार आहोत, कुठल्या एरियाजवर आपण काम करणार आहोत, त्या मुलाच्या स्ट्रेंथ्स, विकनेसेस, त्याची लर्निंग स्टाईल, त्याचे इंटरेस्ट, हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन आपण कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करणार आहोत, घरी पालकांनी काय करणं अपेक्षित आहे, कसा अप्रोच ठेवणं अपेक्षित आहे, हे सगळं पालकांना एक्सप्लेन केलं जातं. सेशन्सची फ्रिक्वेन्सी कशी असेल, त्याचं ड्युरेशन काय असेल, याबद्दलही सविस्तर माहिती दिली जाते. त्यासोबतच त्यांचे जर का काही डाऊट्स असतील तर तेही तिथे सॉल्व्ह केले जातात. आणि दर काही महिन्यांनी, दर काही दिवसांनी पालकांसोबत हा संवाद साधला जातो. त्यामुळे रेमेडियल इंटरव्हेन्शन हे एक टीमवर्क आहे आणि हे लक्षात घेऊन जर केलं तर त्याचा नक्कीच जास्त उपयोग होतो. तर आजच्या भागात आपण पाहिलं की रेमेडियल इंटरव्हेन्शन म्हणजे काय, त्यात एक्झॅक्टली काय होतं. पुढच्या भागात आपण बघूया या स्किल्सवर कसं काम केलं जातं आणि कसा दृष्टिकोन ठेवणं आवश्यक असतं. तोपर्यंत बाय.